नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सरकारचा मोठा निर्णय, राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी आरमध्ये वाढ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए किंवा डीआर वाढ कशा पद्धतीने अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सरकारचा मोठा निर्णय, राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए किंवा डीआर वाढ. केरळ सरकारने राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांसाठी महागाई भत्ता म्हणजे डीए आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणजे डीआर याची आणखीन एक किस्त हप्ता मंजूर केली आहे. हा निर्णय केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे यूजीसी, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE तसेच वैद्यकीय सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनाही लागू या ठिकाणी होणार आहे. ही सुधारित रक्कम 1 सप्टेंबरपासून देय असलेल्या वेतन आणि पेन्शन सोबत अंमलात येईल. बघा, निर्णयाचा फायदा कोणाला मिळणार? वित्तमंत्री KN बालगोपाल यांनी सांगितले की या वाढीचा फायदा राज्यातील हजारो कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यामुळे त्यांच्या हाती अतिरिक्त रक्कम येईल आणि महागाईच्या काळात मोठा या ठिकाणी दिलासा मिळेल. बघा, राज्याच्या खर्चावर किती परिणाम होणार? डीए आणि डीआरमध्ये झालेल्या वाढीमुळे राज्याच्या वार्षिक खर्चात सुमारे 2,000 कोटीची वाढ होईल असा देखील अंदाज आहे. तरी सुद्धा सरकारने कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की यावर्षी मंजूर झालेली दुसरी किस्त आहे. त्यानंतर कोविड काळातही निभावलेली वचनबद्धता. बालगोपाल यांनी आठवण करून दिली की मागील वर्षी देखील सरकारने 2 किस्त जारी केल्या होत्या. कोविड-19 या महामारीच्या काळातही वित्तीय ताण असतानाही राज्याने वेतन सुधारणा वचन पाळले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांना डीए सह इतर लाभाचा रोख स्वरूपात भरणा करण्यात आला आहे. बघा, सरकारची कर्मचाऱ्यांप्रती बांधिलकी. सरकारच्या या निर्णयातून कर्मचाऱ्यांप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट होते आणि महागाई वाढीमुळे वाढलेल्या खर्चात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या ठिकाणी आधार देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही बालगोपाल यांनी नमूद केले आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे, राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए किंवा डीआर वाढ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.